आजचा आपला मेनू आहे नागपुरी गोळा भात. सुरुवातीला साधारण असे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. ते आता मोकळा भात शिजायला आपण ठेवूया. त्यामध्ये नंतर तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं तेल घालूया की जेणेकरून आपला भात मोकळा होईल. साधारण 1 चमचा टाकलेला आहे. 2 वाट्या आपण डाळीचं पीठ टाकूया. खमंग असं भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये. खमंग असं भाजून झालेलं आहे. आता ते आपण गार करून घेऊया पहिल्यांदा. आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपण तिखट टाकूया. थोडीशी धने जिरे पूड टाकायची आपल्याला. चवीपुरतं मीठ घालूया आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं ताकाने ह्याला भिजवायचं आहे, घट्ट भिजवायचं एकदम. अगदी थोडंसंच ताक लागतं ह्याला. आता आपला हा गोळा भिजून तयार आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. फोडणी करून घेऊया. मोहरी, हिंग, थोडेसे जिरे, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि आता यामध्ये आपल्याला ताक टाकायचं आहे, साधारण अर्धी वाटी. एक एक गोळा आपण आता वाफ आणण्यासाठी सोडून देऊया. आता आपला भात रेडी आहे. आता गरमागरम भात घेतलेला आहे. हे आपले गोळे आहेत, त्याच्याबरोबर कुरडई, परत तळणीच्या मिरच्या आणि त्याबरोबरीने ताक घेतोय आपण. भातावर खमंग अशी लसणाची फोडणी. तयार आहे आपला नागपुरी गोळा भात. तुम्ही पण बनवा आणि मस्त एन्जॉय करा. मस्त लागतं एकदम.